बघा आता काय म्हटलेत आमच्या स्वामींनी, महाराज हे मुंबईकर लोक पटकन सापडत नाहीत आमच्या हातामध्ये, त्यामुळे काय करा, आता फक्त 1-1:30 झालेला आहे, 4 वाजेपर्यंत असंच भाषण चालू ठेवा म्हणून सांगितलं बघा. चालतंय का? बसल्या ठिकाणी तुम्हाला चहा बिस्किट आणायला सांगतो, टेन्शन घेऊ नका. तर या ठिकाणी तुम्हाला खरोखरच आनंदात राहायचं असेल, मी महाराज म्हणून तुम्हाला सांगत नाही, मी तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा नातू म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. इकडं महिलांना असू दे, पुरुषांना असू दे, बाबांनो तुम्हाला खरोखरच ह्या जीवनामध्ये सुखात, समाधानात, आनंदात जर राहायचं असेल ना, काही करू नका. मी तुम्हाला असं म्हणतो की जास्त देवपूजा पण करू नका, तुम्हाला जमत नसेल, परंतु काय करा, सत्तेने वागा, चांगल्या प्रकारचे जीवनामध्ये कधीच कुठला कोणालाही त्रास देऊ नका, कुठल्या प्राण्यांना मात्रांना त्रास देऊ नका. तुम्ही जात असताना कुठलं गोड गरीब दिसला, त्या गोड गरिबांना काय करा, थोडस अन्नदान करा. तुमच्याकडे जर 1-2-4 रुपये असतील तर त्यांना दान करा. कुठे तर मुक्या प्राणी दिसले तर त्यांना काय करा, कुठलं तरी एखादं फळ वगैरे घेऊन, कुठलं तरी एखादं गवत वगैरे घेऊन काय करा, त्यांना थोडस अन्नदान करा. ह्याच्या माध्यमातून एवढंच नाही मायबाप, तर थोडस लक्षात घ्या, सगळं देवदेवता कसं आहेत, लालची आहेत. लक्षात घ्या, देवदेवता सुद्धा आहेत, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु एक महादेव असा आहे, त्याला कशाचाच मोह नाही, त्याला कशाचाही अभिमान नाही, त्याला कुठल्या प्रकारचं असं धन धान्य पैसा अडका काहीच नको आहे त्याला. शिवपुराणामध्ये स्वतः महादेव सांगत आहेत, काय सांगत आहेत, तो भक्तांना म्हणतो, हे भक्तांनो, तुम्ही माझं पूजा अर्चना करण्यासाठी तुम्ही मला काहीच आणू नका, तुम्ही मोठे असं तुम्ही जे 56 भोग आहेत, 56 भोगाचं नैवेद्य करू नका, सोनं नाणं वगैरे काहीच मला अर्पण करू नका. तुमचं जर भक्ती फलाला यायचं असेल, काय करा, फक्त 1 तांब्या पाणी घ्या, आणखीन भेटत असेल तर 1 बिल्वपत्र घ्या, आणखीन 1 तांब्या पाणी त्या महादेवावर वाहून, आणखीन 1 बेल त्याच्यावर अर्पण करून मनोभावे त्या ठिकाणी दोन्ही हात जोडून नमस्कार केलात ना, त्याच क्षणी फल देणारा कुठला देव असेल तर तो महालिंग महादेव आहे म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्या या परिसरामध्ये असला महालिंग महादेवाचं या मूर्ती आहे, या ठिकाणी मंदिर आहे. आणखी येत्या या त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजे 5 तारखेला का, 5 नोव्हेंबरला या ठिकाणी महालिंग महादेवाच्या मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला 5001 या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे. त्या 5001 दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी असलेले सर्व जो भक्त मंडळ आहे, भक्त मंडळ आपापल्या परीने, कोणी 11 म्हणा, 21 म्हणा, 51 म्हणा, असे दिवांची संख्या घेऊन किंवा 108 म्हणा, असं दिवाचं संख्या घेऊन आपण या मंदिरामध्ये यायचं आहे. आणि त्रिपुरारी पौर्णिमेला सर्वजण सामूहिक रीतीने या ठिकाणी आपण काय करायचं आहे, ज्योत प्रज्वल करून त्या महालिंग महादेवाच्या चरणी आपण सर्वजण श्रद्धा भक्ती समर्पण करायचं आहे. त्यामुळे आपण सर्वजण येत्या त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी किती, संध्याकाळी 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता आपण करेक्ट संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी यायचं आहे. आणखीन हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम, आणखीन तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 12 महिने दीप प्रज्वलन करत असतात, परंतु कार्तिक महिन्यामध्ये त्रिपुर पौर्णिमाला जे दीप प्रज्वलन करत असतात ना, त्यांच्या जीवनामधलं अज्ञान रूपी अंधकार निघण्याचं कार्य कुठलं दिवा करतो, म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमाचा दिवा करत असतो, म्हणून त्या दिवशी दीप प्रज्वलन केलं पाहिजे. त्यामुळे आपण सर्वजण न चुकता त्रिपुरारी पौर्णिमेला काय करायचं आहे, या ठिकाणी येऊन दिवा प्रज्वलन करायचं आहे. आता जास्त मी वेळ घेणार नाही, कारण उशीर झालेला आहे. उशीर झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एक पाठीमागचे किती गेले तुम्हाला माहित नाही, जिथं डोळ्यापर्यंत दिसत आहे तिथपर्यंत हो म्हणत आहे, पाठीमागचे किती गेलेत माहित नाही. एक लास्ट तुम्हाला घटना सांगतो, आणखी आमचं वाणीला विराम देतो. उशीर झाला एका कार्यक्रमामध्ये, संध्याकाळी किती वाजता होता कार्यक्रम, 8 वाजता कार्यक्रम. 8 वाजता आम्हाला कॉल टायमिंग दिल्यामुळे करेक्ट मी 8 ला त्या ठिकाणी पोहोचलं.
पोहोचल्यानंतर आम्ही बसलो त्या ठिकाणी. सुंदर असं सोफा वगैरे घातले होते, खुर्ची वगैरे घातले होते. आसनावर येऊन बसला मी, खुर्चीवर बसलो. बसल्यानंतर मग पुढे बघतो तर काय सभामध्ये किती लोक, 10,000 लोक. किती लोक, 10,000 लोक. माझ्या मनामध्ये आनंदाचे त्या ठिकाणी मी मनामध्ये गदगद होऊन त्या ठिकाणी आनंद अनुभव करू लागलो. बाबा 10,000 लोक या ठिकाणी बसलेत असं म्हणून हातामध्ये माईक घेतलो. नाव पुकारल्यानंतर भाषणाला सुरुवात करायचं होतं. आता भाषणाच्या सुरुवातीला मी काय करत असतो, डोळे बंद करून 3 वेळा काय करत असतो, ओंकाराचं नाद करत असतो. आता तुम्ही ऐकलात ना ओ म्हणून, तसं हातामध्ये माईक घेऊन डोळे बंद करून ओ म्हणून असं सुरुवात केलो. हे ओंकाराचं नाद किती वेळ चालू झालं, 1 तास. किती, 1 तास. डोळे बंद होते, ओ असं नाद करत 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 1 तास केलं. 1 तास झाल्यानंतर डोळे उघडून बघतो तर काय, 10,000 म्हणले 5,000 लोक गायबच. 10,000 मधले 5,000 लोक गायबच. मग त्या ठिकाणी म्हटलं अरे बापरे, अर्धा लोक तर गायब झाले, आता काय करायचं. मी म्हटलं जाऊ दे, 10,000 म्हणजे 5,000 घेतात, अजून 5,000 तरी आहेत. ह्या 5,000 लोकांसाठी का होते मी प्रवचन करणार, आशीर्वचन करणार म्हणून आता एकदा ओम झालं. अजून किती राहिले ते, 2. किती वेळा केलं आता ओम, 3 वेळा केलं का नाही. मग एकदा झालं, 5,000 लोक गेले. दुसरा ओंकार नाद करण्यासाठी पुन्हा डोळे बंद केलो, पुन्हा ओ म्हणून सुरुवात केलो. आणखी दुसरा ओम असं सुरुवात केलो. डोळे उघडून बघतो तर काय, राहिलेले 5,000 लोक पण गायब. फक्त तिथं 2 जण उभा होते. कोण कोण, आमच्या सोबत आलेला सेवक. आता हे सेवक असतात ना, आमच्या सोबत आलेले सेवक, आणखी महालिंग देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष. कोण कोण अध्यक्ष, कोण आहे बाबा आम्हाला माहित नाही, पुन्हा राग नका, मस्करीसाठी सांगत आहे. 10,000 लोकांमधले पहिल्या ओंकारला 5,000 गेले. दुसऱ्या ओंकारच्या नादाला राहिलेले 5,000 सुद्धा गेले. फक्त 2च राहिले. कोण कोण, आमचा सेवक आणखी अध्यक्ष. मी मनामध्ये आनंदित झालो. बाबा बाबा काय त्यांचं महेंद्र शिंदे. मी म्हटलं बाबा बाबा काय आमचं महेंद्र भाऊंचं किती भक्ती असेल आमच्यावर. 2 तास झाले फक्त ओंकार नाद ऐकण्यासाठी बसलेत. माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एवढा श्रद्धा भक्ती निर्माण झाला. काय माणूस असेल राव असं विचार करून आता किती ओम झाले, 2. किती राहिलेत. मी म्हटलं ह्यांचं परीक्षा घेऊ, महेंद्र भाऊचं परीक्षा घ्यावं म्हणून पुन्हा डोळे बंद केलो. 2 व्यक्ती होते, एक आमचा सेवक, दुसरा महेंद्र शिंदे. डोळे बंद करून तिसरा ओ म्हणून सुरुवात केला. डोळे उघडून बघतो तर काय, आमचा सेवक पण गायब. आमचा सेवक पण पळून गेला गाडी घेऊन. मी इकडे बघतो तर काय, आमचे अध्यक्ष महेंद्र शिंदे एकटेच. मग महेंद्र शिंदे बद्दल आमच्या मनामध्ये एवढं आदर निर्माण झालं, एवढं त्यांच्या प्रती आमचं प्रेम या ठिकाणी निर्माण झालं. त्यांना जवळ बोलून त्यांना महेंद्र भाऊंना म्हटलं, अहो महेंद्र भैया, किती तुमच्या मनाबद्दल माझ्या प्रती श्रद्धा, प्रेम, निष्ठा आहे हो. 10,000 लोक होते. मी कार्यक्रमाला आल्यानंतर पहिला ओंकारला 5,000 लोक गेले. दुसऱ्या ओंकारच्या नादाला राहिलेले 5,000 सुद्धा गेले. तिसऱ्या ओंकारच्या नादाला माझ्या सोबत आलेले माझेच सेवक तेही पळून गेले. परंतु तुम्ही मात्र एकटे या ठिकाणी उपस्थित होता हो. तुमच्या मनामध्ये ह्या गुरूंबद्दल, त्या देवाबद्दल किती श्रद्धा भक्ती आहे हो म्हणून त्यांचं स्तुती करत होतो. त्यांनी माझ्या जवळ येऊन इथं बसले. ऐका आता, जवळ येऊन म्हणू लागले, महाराज असं पायावर हात ठेवून, महाराज तुम्ही छोटा आहे, तुम्हाला अजून माहित नाही. मला म्हणू लागले, महाराज तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेम आहे म्हणून मी बसलो नाही. तुमच्या मनाबद्दल, शांत बसा माय, तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये श्रद्धा, भक्ती, निष्ठा आहे म्हणून मी या ठिकाणी बसलो नाही. कशासाठी बसलो म्हणजे ज्या खुर्चीवर तुम्ही बसलात ना, ते खुर्ची माझ्या घरचं आहे. तुम्ही गेलात तर कोण घेऊन जाणार.
ते खुर्ची माझ्या घरचं आहे. जर तुम्ही गेला, मी जर उठून गेलो, मग खुर्ची चोरीला जाईल म्हणून मी इथं या ठिकाणी बसलेला आहे. त्यामुळे बघा, खुर्ची तरी कोणाचं घरचं चाललं नाही, टेंटवाल्यांचं सांगितलं गेलं तर जाऊ दे, हरकत नाही. तरी सुद्धा आपण सर्वजण मायबाप, तुमचा मुलगा म्हणून मी सांगतो तुम्हाला एकच लक्षात ठेवा, तुम्ही रोज काय करा, 1-2 क्षणासाठी का होऊ दे, या ठिकाणी मंदिरामध्ये या, त्या देवाच्या पिंडीवर एवढंच का होऊ दे, पाणी घाला. पाणी घालून त्या ठिकाणी बेल असेल तर घाला, नसेल तर जाऊ दे त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी पाणी ओतून दोन्ही हात त्या ठिकाणी श्रद्धे भक्तीपूर्वक जोडून त्या महादेवाला म्हणा, हे महादेवा, माझ्या जीवनामध्ये जे दुःख, दोष, संकट, माझ्या मुलांचं शिक्षण उत्तम होऊ दे, माझ्या नवऱ्याचं अथवा माझ्या बायकोचं शरीराचं, आरोग्याचं त्यांना चांगलं प्रकारचे फल दे, त्यांचं ऐश्वर्य वाढू दे, आणि ते आमच्या कुटुंबामध्ये सदैव सर्वजण सुखाने, समाधाने, ऐश्वर्याने जगू दे म्हणून एवढंच तुम्ही काय करा, एक पेलाभर पाणी घालून मागून घ्या. निश्चितच महादेव तुम्हाला त्या ठिकाणी श्रद्धेने, भक्तीने तो तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण येत्या या त्रिपुरारी पौर्णिमाला सुद्धा सर्वजण या ठिकाणी या, आणि 5001 दिवा आपण लावून त्या महादेवाचं चरणी सर्वजण श्रद्धा भक्ती अर्पण करायचं आहे. आणखी सर्वजण अशाच प्रकारचे या कार्यक्रमाचं नियोजन करत, आणखीन एक आम्ही सूचना देऊ इच्छितो, आता फक्त प्राण प्रतिष्ठापना झालंय सोडून देऊया असं करू नका कोणी. प्रति वर्षाला वाटलंच तर ह्याच तारखेला काय करा, वर्धापन दिन म्हणून काय करत जावा, साजरा करत जावा, जेणेकरून त्याच्या निमित्ताने का होऊ दे, सर्व आपले जे घाटकोपर रहिवासी आहेत त्या निमित्ताने एकत्रित येतील आणि त्या महादेवाच्या भक्तीमध्ये लीन होतील. एवढंच सांगून 2 शब्द आमचे त्या महालिंग भगवंताच्या चरणी अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर. सर्वजण जोरात जयघोष करायचा आहे. हर 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 हर. आता या ठिकाणी थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होणार आहे. कृपया हा कोणीही प्रसादाचा प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. सर्वांनी आरतीचा